साडेमाडे 3। औरंगाबाद मधल्या हडको परिसरातील स्वामी विवेकानंद नगर मध्ये आज रंगणार आहे आपल्या साडेमाडे 3चा खेळ। बघूया तिथले लोक किती धमाल करतात ते। सुरुवात करूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे 3। स्वामी विवेकानंद नगर बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात मुळे काका यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। सर्वात जुना परिसर आहे हडकोचा। सिडकोने हा जवळजवळ 25 वर्षापासून प्रोजेक्ट केलेला आहे। सगळ्यात जुना प्रोजेक्ट आहे हा आणि इथं रहिवासी सगळे जुनेच आहेत। अच्छा, पण मग इथं सांस्कृतिक उपक्रम कोणते राबवले जातात? इथं देवीची स्थापना, गणपतीची स्थापना आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम त्यानिमित्त आयोजित करण्यात येतात। बर, मग त्या सगळ्यामध्ये महिला आणि पुरुष उत्साही सहभागी असतात? हो, महिला आणि जास्त महिलांचा सहभाग आहे। जास्त महिलांचा असतो? हो सर। पण मग आज पुरुष मंडळी पण आलेली मला दिसतात। पुरुष आहेत, पुरुषांचं धार्मिक भजनी मंडळ वगैरे आहे सर इथं। बर आहे, म्हणजे आज सगळेजण धमाल करणार? हो सर। सगळेजण तयार आहेत कार्यक्रमाला सुरुवात करायची? हो सर। सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे 3। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड साठी। आणि हे निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे। तुझं नाव काय? सिद्धी। सिद्धी। आणि सिद्धी, तू शाळेत जातेस? हो। कुठल्या? स्वामी विवेकानंद। कितवीला आहेस तू? ज्युनियर केजी ला। बर, आता सिद्धी माझं एक काम करायचा, यातली मला 3 टोकन्स काढून द्यायची पटकन। एक 2 2 आणि अजून एक द्यायचं। थँक्यू। सिद्धीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। तोपर्यंत सिद्धीबाई थोडंसं बाजूला थांबा तुम्ही। शाबास। आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 22। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 91। अभिनंदन। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 71। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आज आपल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये कुठलं प्रॉडक्ट असणार आहे हे मी आपल्या स्पर्धकांना सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सचिन विश्वासराव गुले। बर, गुले दादा आपण काय करता? मी ऑटो चालवतो। तुमच्यावर एक गाणं लिहिलंय माहितीये? नाही, एवढं काही ऐकण्यात नाही आलं। जास्त ऐकण्यात नाही आलं? जास्त नाही आलं। कामावर जायला उशीर झाला। वाट पाहतोय रिक्षावाला वाट माझी। मग असे वाटेवर वाट बघणारे असतात? भरपूर जण आहेत। खूप जण? भरपूर जण। पण मग ते सगळं टायमिंग मध्ये काम असतं ना तुमचं? हो। बर, शाळेची मुलं असतात ना। मी शाळेची मुलंच म्हणले। मी पण दुसरं काही बोललो नाही। काही अपेक्षित नव्हतंच मला। मी पण तेच बोललो। बर, पण काय असतं शाळेची मुलं खूप गडबड करतात ना। हो। पण असं नेहमी म्हटलं जातं की रिक्षामध्ये ना लहान मुलं फार बसवलेली असतात, त्यामुळे त्यांना व्यवस्थित बसता येत नाही, चेंगराचेंगरी होते। मग अशा पालकांच्या कंप्लेंट्स तुमच्याकडे येतात? ज्यांच्या मुलांना त्रास होतो बसण्यासाठी किंवा भांडण वगैरे होतात त्यांचं, नाही तर अदरवाईज सगळ्यांना असं वाटतं की आमच्या मुलाला जितकं होईल तितकं व्यवस्थित नेणारा आणणार रिक्षावाला आहे बाबा। बरं, पण खूप जबाबदारीचं काम असतं लहान मुलांना सांभाळणं। पण मग हे कसं मॅनेजमेंट तुम्ही सांभाळता? फार जबाबदारीचं काम असतं। मुलांना रिक्षामध्ये व्यवस्थित बसवणं, त्यांना भांडून द्यायचे नाही। रिक्षातनं जेव्हा ट्रॉफिक मध्ये गाडी निघते आमची, जेव्हा पास होते तेव्हा त्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं। त्यांचं हात काढतात का, पाय काढतात का, शरीराचा कोणता अवयव बाहेर येतो का नाही ते सगळं बघावं लागतं। भांडूच द्यायचं नाही त्यांना। बरं, म्हणजे एकदम वेळेचं महत्व खूप आहे याच्यात। हो। बघूयात आता या कार्यक्रमामध्ये तुम्ही कशी वेळ साधताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? आशा वागचौरे। वागचौरे? हो। वागचौरे। तुम्ही काय करता? गृहिणी मी। गृहिणी आहात? हो। आणि घरी कोण कोण असतं? घरी कोण? एक मुलगी, मिस्टर। बर, म्हणजे 3 जणच असतात? मिस्टर काय करतात? बिल्डिंग खात्यामध्ये। बर, आणि मुलगी काय करते? मुलगी शाळेत जाते अजून कितवीला? 4थीला। बर, मग औरंगाबाद मधल्याच आहात का तुम्ही मूळच्या? नाही, आम्ही रंगारी देवगावचे। बर, मग आता इकडेच आहात? हो। किती वर्ष झाली औरंगाबाद मध्ये? 20 वर्ष झाली। 20 वर्ष आली? हो। बर, मग हे ऑफिसला रोज जाताना, कामाला जाताना बाहेर यांची काय गडबड असते घरात? फक्त स्वयंपाक पाहिजे, फक्त जेवण पाहिजे सकाळी लवकर, रस्ता वगैरे पटकन टिकते। मग सारखं ते किरकिर मागं चालू असते? काहीच नाही, किरकिर काहीच नाही, बिलकुल नाही। काही नाही? काहीच नाही। पण आणि समजा डबा नसेल लवकर वेळेत तर? लवकर लागतो त्यांना उलट। पण नाहीच झाला तुमच्याकडून तर? पाहिजे ना, झालंच पाहिजे ते वेळेवरती। झालाच पाहिजे, म्हणजे इतक्या वर्षामध्ये प्रॅक्टिस झाली वेळेमध्ये डबा करायची। बर, मग ऑफिसवरून आल्यावर काय असतं त्यांचं?
आल्यावर काही नाही बघतात बातम्या बघतात ते आल्यावरती फक्त बातम्या बघतात, बाकी सिरियल्स वगैरे काही बघत नाही. त्यांना आवडतच नाही श्री आम्हाला सुद्धा बघून देत नाही ते. तुम्हाला सुद्धा बघून देत नाहीत, मग तुमचा वेळ कसा जातो? ते नसेल बघतो आम्ही. त्यावेळेस बघता. पण हा कार्यक्रम त्यांच्या सोबतच पहा. ओके, या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. काय लक्षच नाही तुमचं. मी तुम्हाला नमस्कार करतोय, तुम्ही नमस्कार भलतीकडेच करताय. तुमचं नाव काय? द्वारका सांगोळे. सांगोळे वहिनी, तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. आणि घरी कोण कोण असतं? घरी मुलगा आहे एक आणि दोघं आम्ही तिघ आहेत. तिघ जणच आहात? दोघं आहे पण बाहेर गावी नोकरीला आहे मुलगा. बर, मुलगा काय करतो? इंजिनियर आहे. इंजिनियर आहे. मग कुठे? औरंगाबाद मध्येच करतो? सिंगापूरला आहे. सिंगापूर? हा, दोघंही सिंगापूरला आहे. सोनूबेन मुलगा. बर, शिंगणापूर नाही ना आपलं? नाही, सिंगापूर. सिंगापूर. मग काय तुम्ही जाऊन आलात तिकडे? नाही, आज अजून नाही आला. मग कधी जायचं प्लॅनिंग करता? जाऊ आता. पासपोर्ट आलेले आहेत. बर शेवट जायतो इकडे यायच्या वेळेला. बर, मग इकडे सगळ्या मैत्रिणींनी आणि सगळ्या कॉलनीतल्या बायकांनी काय सांगितलं आम्हाला तिकडनं हे घेऊन या, ते घेऊन या? आतापर्यंत तर काही नाही म्हणा. आम्हीच कोणाला अजून सांगितलेलं नाहीये. अजून सांगितलंच नव्हतं? नाही. झालं म्हणजे पोल आजच सगळ्यांसमोर उघडी पडली. या सगळ्यांना कळलं तुम्ही जाणार आहे ते. बर, मग काय काय आणणार तिकडून इकडे? आता बघू, तिथं स्वस्त असलं तर आणू, महाग असलं तर काय आणणार. स्वस्त असलं तर तिकडून काहीतरी आणणार, आणणार. नाहीतर आणणार नाही. नाही. पण आज मी तुम्हाला संधी देतोय जिथे तुम्हाला पैसे अजिबात वापरायचे नाहीयेत. तुम्हाला फक्त अंदाजावर किंमत सांगायची आहे. जर अचूक किंमत सांगितली तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आहे. बघूया तुम्ही कशी किंमत सांगताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील घुले दादा, त्यानंतर वाकचौरे मावशी आणि सगळ्यात शेवटी बोली लावतील सांगोळे वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. स्टेनलेस स्टील बॉडी असलेले हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट आहे. या घड्याळाच्या बॅटरीचं आयुष्य 1 ते 3 वर्ष आहे. या घड्याळाची अॅक्युरसी +or- 30 सेकंद पर मंथ आहे. या रिस्ट वॉचची सगळ्यात पहिल्यांदा किंमत लावतायत घुले दादा. घुले दादा, हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि या रिस्ट वॉचची किंमत ठरवायची. ठरवा. काय किंमत आहे? 2450. 2450. किंमत जास्त वाटतेय, कमी वाटतेय? ठीक आहे. योग्य वाटते. हो. बर, मी पाठीमागे विचारतो काय किंमत असेल. काय असेल अंदाज? 1500. बर, 3000. किती? 2000. बर बर, थांबा 1 मिनिट. खूप किमती मला ऐकू येतात. तुम्हाला काय वाटतंय? नाही, ठीक आहे. हीच ठेवायची? हो. लिहून टाकायची मग? हो, लिहून टाका. लिहूयात. या रिस्ट वॉचची आता किंमत लावतात वाकचौर मावशी. हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4च अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 3540. का जास्त वाटतेय? काय बरोबर वाटतेय? बरोबर वाटते मला. काय वाटतंय? नाही, हीच ठेवायची. हीच ठेवायची आहे? लिहून टाकायची मग? हो. लिहूयात. सांगोळे वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. काय किंमत आहे? 1250. 1250. किंमत एकदम कमी लावली यांच्या तुलनेत. मला ठीक वाटली, मी केली. तुम्हाला ठीक वाटली म्हणून तुम्ही केली. किंमत वाढवायची आहे, कमी करायची आहे? नाही, बरोबर वाटते. ही बरोबर वाटते. पाठीमागे काय वाटतंय? ही किंमत बरोबर असेल? नाही. बघा, सगळेजण नाही म्हणतात. माझ्या मते तुम्हाला ठीक वाटली म्हणून मी केली. तुम्हाला ठीक वाटते? लिहून टाकायची? लिहूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या रिस्ट वॉचची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा घुले दादांनी सांगितलेली किंमत आहे 2450 रुपये. वाकचौरे मावशींनी सांगितलेली किंमत आहे 3540 रुपये. आणि सर्वात शेवटी सांगोळे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. पाहूयात या रिस्ट वॉचची खरी किंमत किती येते. आणि या रिस्ट वॉचची खरी किंमत आहे 1395 रुपये. अभिनंदन. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती सांगोळे वहिनींनी, त्यामुळे त्या जिंकल्यात. अभिनंदन. अभिनंदन. हे रिस्ट वॉच तुम्हाला मिळतंय. अभिनंदन वहिनी. थँक्यू. तुमच्या 2 मुलं आहेत ना तुम्हाला? हो. बरं, मग हे आता कोणाला देणार? आता एक छोटा जवळ असल्यामुळे छोटा वापरेल. पण मग काय भांडण नाहीत ना होणार? नाही होणार. नाहीतर मग सरळ एक साधा उपाय सांगू, मिस्टरांना देऊन टाका. टेन्शनच नाही, हे दोघं पण भांडणार नाहीत.
चांगला उपाय आहे ना? हो चालेल, तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर मी आजचा प्रश्न विचारणार आहे. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचंय, अगोदर फोडायचं नाही. जो बरोबर उत्तर देईल त्याला देणार मी आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न असा आहे, कोकणातून आला गोसावी त्याची जटाजुटच लई म्हणजे कोण? याच्यावर तुम्ही विचार करत राहा, पाहत राहा 3:30.